पण सध्या दिसत नाही, तर ऑपरेटर्सना विनंती असेल की आपण आपला आउटपुट चेक करायचं आहे. आणि हे जे प्रेक्षेपण आहे आमच्या आयोजन कमिटी इव्हन भिनार यांच्याकडून आपल्याला विनंती केली जाते की आमचं जे प्रेक्षेपण आहे टेलिकास्ट आहे ते टेलिकास्ट सुरळीत पोचवायचं आहे. तर वळू आपण सामन्याकडे. दापोडे विपक्ष खारबाव ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला वीर तानाजी दापोडे येतो, दुसऱ्या बाजूला कालिका माता खारबाव. महेंद्र पाटील येतोय गोलंदाजी मार्गावर पहिले षटकांसाठी. सामना करेल फलंदाज राजू. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय नक्कीच फिल्डर शॉट आहेत. सुनील मात्रे पिंपलास. तर स्क्वेलिकचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत सुरेश घरत कारिवली. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट फटका कोवरच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप कव्हर रिजन मधून सीमा पार तरी चौकार. चौकाराने आपला अकाउंट ओपन केलेलं फलंदाज राजू यांनी आणि चौकाराने अकाउंट ओपन होत आहे दापोडे या संघाचं. वीर तानाजी दापोडे विरुद्ध कालिका माता खारबाव या दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना दोन धावांची पॅनल्टी खारबाव संघाला दिली जात आहे. ह्याची खारबाव संघाला नोंद घ्यायची आहे आणि पहिल्या षटकाची समाप्त दोन धावांची पॅनल्टीची धावा दापोडे संघाच्या धावफलकामध्ये ऍड होतील. एवढी चांगल्या चेंडूची हाताळणी इन कटर डिलिव्हरी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर झटकन आतमध्ये वळला होता. चांगले वापसी आपण पाहतोय गोलंदाज महेंद्र याच्याकडून. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतरचा चेंडू निर्धाव. महेंद्र रायट उर्ध्व विकेटचा मारा करताना पुन्हा एकदा स्कोरकरचा फटका. यावेळी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही. फटका तर चांगला होता मात्र मनोज याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावफलक करून 4 धावा. दोन चेंडूवर चांगली वापसी केलेली गोलंदाज महेंद्र याने. महेंद्र रायट उर्ध्व विकेटचा मारा करताना यावेळी हलकासा अपील मात्र इम्पॅक्ट कुठेतरी एस्टेनच्या बाहेर. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 4 धावा. आणि महेंद्र पाटील याचं वैशिष्ट्य राहिले आहे मोठा फटका खेळल्यानंतर लगेच वापसी करण्यात या गोलंदाजाचा हातखंड आहे आणि त्याने ते दाखवून दिलेले आहे. पहिल्या चेंडूवर एक चांगला चौकार पाहिला होता राजू याच्या बॅट मधून मात्र त्यानंतरचे 3 चेंडू हे निर्धाव चेंडू हाताळले गेलेले आहेत. महेंद्र पाटील राईट उर्ध्व विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय. यष्टरक्षक लॉंग शॉट रिजन मध्ये चेंडू आणि सीमा पार 4-2 साठी चौकार. नशिबाचा चौकार मिळतो फलंदाजी करणाऱ्या संघाने. चौकाराने धावसंख्या वाढून झालेली ते 8 धावा. शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज महेंद्र. सामनागर फलंदाज पुन्हा एकदा राजू. यावेळी चेंडूला इनफिल्डच्या वरून ठेवलेलं मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू होतो डीप विकेट रिजन मधून सीमा पार. पंचांचा काही इशारा तो पाहूया. वन बाउंड चौकार. 4 धावा मिळतात दापोडे संघाने. 4 धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 12 धावा. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद 12 वीर तानाजी दापोडे.
आणि 2 धावा पॅनल्टीच्या इथे ऍड केल्या जातात. तर सुधारित धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 14 धावा. धावसंख्या 14 पहिल्या षटकाचे समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे संघ नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहत आता एवन ट्रॉफी भिनार 2021 या स्पर्धेचे आयोजक आमचे सहकारी समालोचक संदेश जी वखारे एवन भिनार 40+ यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा हा सलग दुसरा दिवस आपण पाहतोय. एजी स्पोर्ट्स निंबोली संघाने आज चांगलं प्रदर्शन करताना 2 सामने जिंकून क्वार्टर फायनलच्या फेरीमध्ये धडक मारलेले आहे. तर गोलंदाजी मार्गावर दुसरी षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय. राईट अमोर विकेट. यावेळी केवळ चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू झेपावतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करत फलंदाज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 निवडून दिलेली आहे ती 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कालिकामाता खारबा विरुद्ध वीर तानाजी दापोडे या 2 बल्लांडे संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट अमोर विकेट. यावेळी चांगल्या चेंडूच्या हाताने चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय ती स्थिर आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राजू आलेला आहे आणि फलंदाजी राजू टू राजू. बॉलिंग मार्गावर राईट अमोर विकेट. यावेळी पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज राजू चांगले आपली बाजू सांभाळताना, कारण 3 चेंडू हाताळलेले आहेत आणि 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलेले. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग करताना राजू हा गोलंदाज. खारबा विरुद्ध दापोडे दोन्ही अतिशय बलाढ्य संघात. यावेळी ऑप्शनवरचा चेंडू जवळजवळ खेळून काढलेला मेडिकल क्षेत्रामध्ये. फक्त एका धावेसाठी, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने संघाची धावसंख्या हलूच धावसंख्या 1 निवडून दिली ती 16 धावा. दुसरं षटक मार्गस्थ 4 षटकाचा सामना आहे. अजूनही सलमी जोडी मैदानामध्ये राजू आणि कुंदन यांच्या रूपाने. पवित्र चेंज केला होता. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू हातला होता गोलंदाज राजू याने. कुंदन पाटील आणि पवित्र चेंज केला होता आणि अगदी केविन पीटरसनच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विच हिट, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. यावेळी चेंडूला टोलवलेलं ते मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण. थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 धाव पूर्ण करतो फलंदाज कुंदन पाटील पोहोचतो. या 2 धावने वैयक्तिक 3 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या वाढून दिलेली आहे ती धावफलकावर 18 धावा. 2 षटकांची समाप्तीनंतर बिनबाद 18 एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. ज्ञानेश्वर मुकादम, कारण 9च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत आणि जमीची बाजू आहे. कोणत्याही फलंदाज इथे बाद झालेला नाही. तर पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची आहे. एवन ट्रॉफी भिनार 2021 आयोजक संदेश वखार आणि एवन भिनार 40+ आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज किशोर होते. 2 षटकांची समाप्तीनंतर बिनबाद 18 धावफलकावर झलकल्या गेलेल्या आहेत. किशोर बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज राजू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम चेंडू पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाजाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. आतापर्यंत आपण जर बघितलं आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की 7 चेंडू डॉट निर्धाव खेळलेला आहे राजू हा फलंदाज.
यावेळी मिस्टर फटका चेंडू हवेमध्ये गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचलेला नाही. तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न. एस नो फक्त एका धावे समाधान. धावसंख्या एका धावेने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती धावफलकावर 19 धावा. अजूनही सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतो दापोडे या संघाची. येणाऱ्या फलंदाजामध्ये नक्कीच स्ट्रॉंग बॅटिंग लाईन दापोडे संघाचा विचार केला तर यावेळी चेंडूला टोललं ते पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावत होतोय. नक्कीच ज्ञानदेव प्रतीक्षितमय होता. पनामा कॅप परिधान केलेले. तर पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. पहिला फलंदाज बाद झालेला आहे तो वीर तानाजी दापोडे या संघाचा. कुंदन पाटील यांची खेळी संपुष्टात आलेली आहे. कुंदन पाटील यांनी बाद होण्यापूर्वी बरोबर 4 चेंडूचा सामना करताना 4 धावांचं योगदान दिलेलं आहे. नवीन फलंदाज ज्ञानदेव जातोय. राजू अजूनही खेळपट्टीवर आहे. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतोय तिसरे षटक मार्गस्थ असताना वीर तानाजी दापोडे या संघाची 20 धावा. आजच्या दिवसामधील हा चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज पहिला सामना गोडसे विपक्ष निंबोळी या दोन संघामध्ये पाहिला होता. तर दुसरा सामना भावाली विपक्ष टेपकर या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र आज एजी स्पोर्ट्स निंबोळी संघाने चांगले प्रदर्शन करताना 2 सामने जिंकलेले आहेत आणि क्वार्टर फायनल मध्ये हा संघ पोहोचलेला आहे. सुनील गुलवे यांनी आज अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीने फलंदाजी करताना अनुडोर प्रदर्शन केलेलं आहे. 68 धावा कोटून काढल्या होत्या आणि 4 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न. मिडल बॅट चेंडू घेता आला नाही फलंदाज ज्ञानदेव याला. एका धावेने ज्ञानदेव आपला खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या एका धावेने वाढून झालेली आहे 21 धावा. वीर तानाजी दापोडे विरुद्ध कालिकामाता खारबाव या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ एक किशोर तिसरं षटक आदलतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील आणि यस फलंदाज राजू याची गेली संपुष्टात. बॅटचा हलकासा स्पर्श. शेवटचे चेंडू शेष असणार आहेत आणि दुसरा फलंदाज इथे बाद झालेला राजूच्या रूपाने. तर सलमीचे दोन्ही फलंदाज बाद होऊन फॅल मध्ये परतलेले आहेत. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे 21 धावा. नवीन फलंदाज चिंतामण जातोय. ज्ञानदेव आणि चिंतामण ही जोडी मैदानामध्ये दोन्ही नौके फलंदाज आहेत. कारण जम बसलेले दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झालेले आहेत कुंदन पाटील आणि राजू यांच्या रूपाने. ज्ञानदेव आणि चिंतामण ही जोडी मैदानामध्ये. ज्ञानदेव वैयक्तिक एक धावसंख्या खेळतो आणि नुकताच खेळपट्टीवर गेलेला आहे तो फलंदाज चिंतामण. तिसरे षटक मार्गस्थ किशोर याच्या तिसऱ्या षटकामधील शेवटचे चेंडू शेष असणार आहे. किशोर बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज चिंतामण. तर निर्धाव चेंडूने या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या 2 बाद 21 21 लॉस ऑफ 2 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांची इथे समाप्ती झालेली आहे. 21 धावा आणि 2 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. बरोबर 7च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झळकल्या आहेत वीर तानाजी दापोडे या संघाने. आणि याच सरासरीने जर धावा झळकल्या तर 28 धावा धावफलकावर वीर तानाजी दापोडे संघाचे आपल्याला पाहायला मिळतील. कारण 7ची सरासरी आतापर्यंत त्याने राखलेली आहे आणि 7 त्रिक 21 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत.
दोन फलंदाज बाद होऊन पॅडमध्ये परतलेले आहेत. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवर गोलंदाज बाला कारभार येतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज बाला कारभार येतोय. धावसंख्या 21. 3 षटकांची समाप्तीनंतर ज्ञानदेव खेळपट्टीवर आहे, चिंतामण खेळपट्टीवर आहे. बाला कारभारी शेवटचे षटक घालण्यासाठी सज्ज होतोय. शेवटच्या षटकांमधील पहिला चेंडू फेस करील फलंदाज ज्ञानदेव. याला चेंडूला फिरकावून दिलेले हवाई फायर आणि चेंडू सीमारेषे बाहेर. वाट शॉट. नक्कीच ज्ञानदेव याला अशा प्रकारचे चेंडू तुम्ही देऊ शकत नाही आणि अशा प्रकारचा चेंडू ज्ञानदेव याला दिला तर नक्कीच त्याला चेव चढतोय आणि चेंडू आपण पाहतोय सीमा पारला. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 ने वेगाने वरती धावसंख्या 6 ने वरून दिली ती 27 धावा. या षटकाने ज्ञानदेव पोहोचल वैयक्तिक 7 धावसंख्यावर. हाणामारीच्या षटकाला प्रारंभ झालेला आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर हाणामारीचा फटका आपण बघतोय ज्ञानदेव याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधता आलेलं नाही, मात्र गॅप तिथे शोधलेला आहे आणि चेंडू जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. या चौकारीने धावसंख्या दिलेली ती धावपळीवर 31 धावा. 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा कुठून काढले. 10 का दम दाखवताना ज्ञानदेव सध्या तरी बाला कारभारीवर ठरतोय भारी. 31 धावा धावपळीवर झलकले गेले आहेत आणि अजूनही षटकामधील 4 चेंडू शिल्लक आहेत. वापसी करावी लागेल गोलंदाज बाला कारभारी आला. मध्ये चांगल्या लाईन मध्ये आपण बघतोय ज्ञानदेव हा फलंदाज. बाला कारभारी पुन्हा एकदा सामना करत फलंदाज ज्ञानदेव. याला मोठा फटका आणि चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून धरली ती धावफलकावर 37 धावा. षटकार चौकार आणि षटकार अतिशय मागणी षटक बाला कारभारीचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खारबाव संघासाठी कुठेतरी चिंतेची बाब असणार आहे. ज्याप्रमाणे खोऱ्याने धावा इथे वसूल केला जातं वीर तानाजी दापोडे संघाकडून. या षटकामध्ये वापसी करावी लागेल नाहीतर डेंजर झोन मध्ये धावसंख्या प्रवेश करेल. 3 चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडूंमध्ये तब्बल 16 धावा कुठून काढलेल्या आहेत फलंदाज ज्ञानदेव यांनी. बाला कारभारी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वर बॉलिंग ट्रॅक वर मात्र 3 चेंडूच्या खेळामध्ये सध्या बाला कारभारी याच्यावर भारी ठरलेला आहे फलंदाज ज्ञानदेव पाटील. फुलटॉस चेंडू फायदा उचलता आलेला नाही. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा येतोय चौकार. 22 रुपये चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून ती धावपळीवर 41 धावा. इथून मात्र खत्रीची घंटी वाजलेली आहे ती कालिका मात्र खारबाव संघासाठी, कारण 40+ धावसंख्या क्रॉस झालेली आहे आणि इथून ज्या धावा होतील त्या नक्कीच बेनिफिट असतील वीरतानाजी दापोडे या संघासाठी. अजून या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. बाला कारभारी व्हीआयपी रायझिन कडून वलताना ज्ञानदेव साठी.
यावेळी दिशा भरकटलेल्या पंचांची वाढचा शेवट अवंतता वाढच्या रूपाने तुम्ही पण दडपणाखाली आपण पाहतो गोलंदाज धावसंख्या सिंगल ओढून झाली ते 42 धावा. यावेळी बॅकफुट जाऊन चेंडूला स्कोप विकेट खेळून काढलेला आहे. पॉइंट रिझन मध्ये बॅकवर्ड पॉइंट रिझनला चिरून चेंडू जातो सीमा पार चौकार. या चौकारून धावसंख्या तो आकार धावसंख्या 4 ने वाढून झाली ती धावफलकावर 46 धाव 46. चिंतेची बाब आपण पाहतोय शेवटचं षटक बाला कारभारी याचं कारण या षटकामध्ये खूप धावा कुठून काढलेल्या आहेत दापोडे या संघाने. नशिबाची साथ ही नक्कीच दापोडे संघाला या षटकामध्ये लाभलेलं आहे कारण लॉंग स्टॉप रिझन मध्ये एक चौकारी त्यांना मिळाला होता. यावेळी इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये यावेळी आणखीन एक चौकार आणि धावसंख्या 4 निवडून धावपलकावर 50 धावा 50 धाव आणि 51 धावांचा एक लक्ष ठेवलेलं आहे ते खारबार संघासमोर वीर तानाजी दापोडे संघाने. नक्कीच यालाच तर क्रिकेट म्हणतात. असं वाटलं होतं की 40+ धावाही क्रॉस होतील का नाही मात्र ज्ञानदेव याच्या मनामध्ये काहीतरी वेगळं होतं आणि ज्ञानदेव यांनी ते करून दाखवलं होतं. तर एक चांगली धावसंख्या 50 धावा आणि 51 धावांचा एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे कालिका माता कारभार संघाला जे लक्ष दिलेलं आहे ते 51 धावांचं. ज्ञानदेव याला बिग हँड दिलं जात आहे कारण चांगली फलंदाजी ज्ञानदेव याने केलेली आहे. यानंतर सामना आपण पाहणार होता कारोली विपक्ष टेंभोळ या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाचे संघ नाही आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तब्बल जर बघितलं तर शिल्लर जुबली साजरी केली होती शेवटच्या गोलंदाज बाला कारभारी याने आणि त्या धावा कुठेतरी भारी ठरू शकतात ज्यामध्ये 22च्या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. तब्बल 29 धावा शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि धावसंख्या 50 धावा 51 धावांचं लक्ष दरम्यान पोर्टुगलचे अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर आणि भिवंडी ग्रामीण बीसीआयचे विद्यमान उपाध्यक्ष नीलमजी नाईक सरांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. खारबार संघाने जर अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून या चषकावर नाव कोरलं तर नितीन चौधरी यांच्याकडून खारबार येथून पारितोषिक जाहीर झालेलं आहे 1111. नक्कीच त्यांचा लकी नंबर आहे 1111. 1111 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. सध्या ते पालघर येथे आहेत आणि पालघर येथून या स्पर्धेचा प्रेक्षेपण ते पाहत आहेत. त्यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आणि त्याने खारबार संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर जे आव्हान आहे ते 51 धावांचं.
समोर जे आव्हान आहे ते 51 धावांचं आणि 51 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी कालिकामध्ये खारबोस संघाकडून सरळ जोडी मैदानामध्ये गेलेले विरतानाचे दापोडे विरुद्ध कालिकामध्ये खारबाव या दोन संघांमधील दुपारी सत्रामधील लढत आपण पाहतोय. आपण पाहत आहात संदेश वखारे आणि एवन भिनार 40+ आयोजित 40+ क्रिकेटचा महासंग्राम एवन ट्रॉफी भिनार 2021 3 दिवसीय स्पर्धा आहे आणि आज या स्पर्धेचा सलग दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 51चं लक्ष आहे आणि 51 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलग जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. खारबाव संघाकडून महेंद्र आणि त्याच्या समवेत बालागारभारी गोलंदाजी बरोबर गोलंदाज राजू येतोय. पॉवर त्याचं पहिलं षटक घेऊन आलेलं गोलंदाज राजू 2 षटक ऑलरेडी मध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये मनोज डिमेडिके रिजनला ज्ञानदेव याला पण लॉंग ऑन रिजनला वाईडिश पाहतोय. राजू पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून मिडऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या वरून चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी षटकार. येस मात्र यावेळी ज्ञानेश्वर मुकादम आपल्याला पंचांचा अद्भुत इशारा पाहायला मिळाला नाही. नक्कीच कदाचित आमच्या पंचांना दुपारचं सत्र आहे, उन्हाचा त्रास होत असेल आणि जेवणाचाही टाइम झालेला आहे. मध्ये दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा आपण त्याच लाईव्ह मध्ये आपल्या पंचांना पाहू शकाल. पुन्हा एकदा मोठा फटका डाऊन द ग्राउंड फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू झेपवतोय, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि धावपाचे पण पहिला फलंदाज बाला कारभार याची गेली संपुष्टात. तर पहिला फलंदाज बाद झालेला आहे धावबाच्या रूपाने. क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचा आपल्याला पाहायला मिळाला होता. क्विक थ्रोही पाहायला मिळाला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जर होता तो प्रयत्न मात्र असफल ठरतोय. वेलकम भारत पाटील, आपले हार्दिक स्वागत आहे आणि आपणास विनंती असेल की आपण व्हीआयपी टाइज राहायचं आहे. कारेली संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. नवीन फलंदाज किशोर जातोय. धावसंख्या धावपैकी 7 धावाचे आव्हान आहे ते 51 धावांचं. पहिले षटक मार्गस्थ राजू पहिले षटक हाताळतोय. सामनाकरील फलंदाज महेंद्र पाटील नक्कीच कालिकामध्ये खारबाव संघाचा की प्लेअर आहे. राजू बॉलिंग मार्कवर महेंद्रसाठी गेले समोर खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मध्ये दुखापत झालेला आहे, पाण्याची व्यवस्था करायची आहे.
तर धावसंख्या सिंगल ओढून झालेली ती 8 धावा. थोडासा व्यत्यय आला होता कारण खेळाडूला दुखापत झाली होती. नक्कीच गंभीर दुखापत नाही. तर वळू आपण पुन्हा एकदा खेळाकडे मैदानाकडे. गोलंदाजी मार्ग गोलंदाज राजू पुन्हा एकदा तयार होतोय. सामनागर फलंदाज किशोर. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी विकेट टू विकेट हा चेंडू होता. सिंगलने समाधान मानावं लागतो फलंदाजाला. एका दोन्ही संघाची धावसंख्या घडून झालेली ती धावफलकावर 9 धावा. जी सरासरी आवश्यक आहे ती 12.75 ची, म्हणजे जवळजवळ 13ची सरासरी प्रति षटकामध्ये धावा झळकू लागतील. त्या कालकामध्ये खारवा संघाला सामना जर जिंकायचा असेल तर महेंद्र पाटील जो संघाचा मुख्य खेळाडू आहे तो अजूनही खेळपट्टीवर आहे आणि त्या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि अपेक्षा सार्थ होत हा चौकार. वाढून झालेली ती 13 धावा. जी सरासरी आवश्यक हवी होती ती सरासरी गाठलेली आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये शेवटचे चेंडू शिल्लक असताना एक विकेट जरी बाद झाला असला तरी चांगली धावसंख्या कालिकामाता खारवा संघाची म्हणता येईल. यावेळी हवाई फायर आणि चेंडू सीमाच्या बाहेर. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला जाऊ. डीजे निवडते धावसंख्या 6 निवडून झाली ते 19 धावा. अतिशय उत्कृष्ट धावसंख्या धावफलकावर झलकले गेले आणि त्याचं कारण महेंद्र पाटीलला चांगल्या टच मध्ये, कारण त्याने आपल्या इनिंग मध्ये 2 षटकारांनी एक चौकार पेश केलेला आहे आणि वैयक्तिक 18 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो आणि ते लक्षात घेता गोलंदाजी मार्ग गोलंदाज ज्ञानदेव येतोय. खारवा संघाला सामना जर जिंकायचा असेल तर की प्लेअर महेंद्र पाटीलाचं खेळपट्टीला तळ ठोकून राहणं महत्वाचं आहे. तर दुसऱ्या बाजूला दापोडे संघाला सामन्यामध्ये वापसी करायची असेल तर त्याची विकेट महत्वाची आहे. यावेळी स्वेर चेंडू पंचांच्या समांतर धाव मिळते बाहेरच्या रोपाने अव्वांतर आणि अव्वांतर धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 निवडून झाली ते 20 धावा. ज्ञानदेव पाटील गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी चांगल्या चेंडूच्या हाताळणी चांगली वापसी केलेली आहे. आउटसाइड ऑफस्टम हा चेंडू हाताळला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता मात्र प्रयत्न असफल ठरतोय. काहीतरी टिप्स कानमंत्र देताना नॉस्ट्रेलियाचा फलंदाज महेंद्र आपण पाहतोय चांगल्या टच मध्ये आणि टिप्स नक्कीच सफल ठरतोय का पाहूया. यस आणि सफल ठरले हा षटकार किशोर याच्या बॅटमधून. किती महत्वाचा असतोय अनुभवाचे बोल फलंदाज महेंद्र याच्याकडून तिथे दिले गेले होते ते किशोर याला आणि किशोर याने त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी उंची जास्त आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय मात्र संतुलन शरीराचं तिथे राखता आलेलं नाही. प्रयत्न तर चांगला केला गेला होता मात्र प्रयत्न यशस्वी ठरलेला नाही आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 निवडून गेले ते धावफलकावर 28 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो कालिकामध्ये खारवा संघ आणि तसंही खारवा दापोडे हे तालुका मधील दोन्ही मोठी नावे आहेत. त्यानंतर आणखीन एक कारोली एक मोठं नाव इन ऍक्शन मधील पुढील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पावला
बॉलांचा वापर कव्हरच्या वरून टोलवण्याचा प्रयत्न आहे. इथे फुटवेअरचा चांगला वापर केलेला आहे क्षेत्ररक्षकाने, मात्र 2 धाव घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावेने कालिकामाता खारबाव संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून गेलेली ते 30 धावा. चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय कालिकामाता खारबाव संघ, आणि त्याचं कारण ना किशोर आणि महेंद्र याची चांगली फलंदाजी. यावेळी मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला 1 धाव तो पूर्ण होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. चांगले क्षेत्ररक्षण, एका धावेने समाधानी आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून गेलेली ते 31 धावा. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे, कारण 51चं लक्ष आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. मजबूत स्थितीमध्ये सध्या तरी खारबाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्ञानदेव बॉलिंग मार्गावर आपल्या षटकामध्ये शेवटचे चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी चांगले चेंडूचे हात आणले. निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती, 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर कालिकामाता खारबाव संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/31. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि 12 चेंडू मध्ये बरोबर 20 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी कालिकामाता खारबाव संघाला. आपण पाहतात संदेश वखारे आणि A1 भिनार 40+ आयोजित 40+चा महासंग्राम A1 ट्रॉफी भिनार 2021. कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवशी गावदी वेली संघाने चांगलं प्रदर्शन केलं होतं. कालचा दिवस गावदी वेली संघाच्या नावे राहिला होता. तर दुपारच्या सत्रापर्यंत जर आजच्या दिवसाचा विचार करायचा झाला तर आजचा दिवस आतापर्यंत एजी स्पोर्ट्स निंबोली संघाच्या नावे राहिलेला आहे. पुढील सामन्यामध्ये जयभजन कारगिल संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत, ज्यामध्ये नक्कीच नीलम नाईक, भारत पाटील, कुंदन पाटील, रती महारथी आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चिंतामण येतोय दापोडे या संघाकडून. मात्र चिंता वाढलेली आहे ती दापोडे या संघाची, कारण ज्याप्रमाणे फलंदाजी होते, ज्याप्रमाणे फटकेबाजी होते. यावेळी गुडलेन स्पॉट चेंडू पिच होऊन उचली घेतोय, निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली सुरुवात चिंतामण याने पहिल्या चेंडूवर केलेली आहे. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 31 धावा. गोलंदाज चिंतामण पुन्हा एकदा VIP डायजेंट कडून वळताना. यावेळी भीमटोला वज्र टोला, मात्र चेंडू सीमारेषा बाहेर गेला म्हणण्याची इथे वेळ येत नाही. सीमारेषा क्लिअर करू शकला नाही आणि फलंदाज बाद होते. किशोर याची गेली संपुष्टात. आणखीन एक धाडेकबाज फलंदाज आपण बघतोय खारबाव संघाचा मनोज आणि महेंद्र हा जो खारबाव संघाचा एम फॅक्टर आहे तो महत्वाचा फॅक्टर आहे. ही एक बिनीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ते 31, अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे आणि 10 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा नक्कीच हे समीकरण पाहायला मिळते. गोलंदाज चिंतामण राईट मोड विकेटचा मारा करताना. याने समोर केलेला आहे डाऊन द ग्राउंड, कुठलीच संधी नाही. क्षेत्ररक्षक प्रेक्षक आणि चेंडू लॉंग ऑफच्या वरून सीमावार 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 37. महेंद्र याला मात्र कुठलाही फरक पडत नाही. आपला नॅचरल गेम खेळताना आपण पाहतोय, कारण विकेट जरी गेला असला तरी कुठले दडपण महेंद्र याच्यावर पाहायला मिळत नाही आणि आपली नैसर्गिक खेळी सुरू ठेवलेली आहे. धावसंख्या 6 ने वाढून दिलेली ती 37 धावा. 9 चेंडू शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. मात्र जोपर्यंत महेंद्र पाटील खेळपट्टीवर आहे
नक्कीच विजयाच्या अशा पल्लवीत असणार आहेत खारबो या संघाच्या. चिंतामण राईट मोड द विकेट. यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावफलक 37 धावा. 51 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय कालिकामाता खारबो या संघाला वीरतानाजी दापोडे या संघाविरुद्ध. चिंतामण राईट मोड द विकेट. यावेळी फुलटा चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर सीमा पार षटकार. चिमण्या हरण्याची फेमस जोडी पळते उजव्या या साईटवर. पण एक चाट आहे आमची त्या छकड्यावर पाहिजे वाईस हो ड्रायव्हर. पण एक चाट आहे आमची त्या छकड्यावर पाहिजे वाईस हो ड्रायव्हर. तर धावसंख्या 6 ने वाढत आहे आणि धावसंख्या 6 ने वाढून झाली ते धावफलकावर 43 धावा 43. एका बाजूने विकेट जातात तर दुसऱ्या बाजूने आक्रमणही आपल्याला पाहायला मिळते. महेंद्र पाटील याच्या बॅट मधून हा सलग चौथा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आपण जर विचार केला तर एक षटकार किशोर याच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. समीकरण पाहूया आपण. चेंडू शिल्लक आहेत ते 7 आणि 7 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. एक सोपं समीकरण सध्या तरी कालिकामाता खारबो या संघासमोर. 7 चेंडूने 8 धावांची आवश्यकता आणि नक्कीच त्याचं संपूर्णपणे श्रेय जाते महेंद्र पाटील या फलंदाजाला. एक बाजू लावून धरलेला आहे सलामीला आलेला सलामीर आणि 4 षटकांच्या मदतीने एक चौकारच्या मदतीने तो खेळपट्टी तळ ठोकू नये. याला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली आणि यावेळी मात्र महेंद्र पाटील नावाचा झंझावात त्या थंडावताना महेंद्र पाटील नावाचं वादळ शमताना महेंद्र पाटील याची गेली संपुष्टात. त्याने 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 43 धावा. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूने 8 धावा असं समीकरण फिनिशर बनू शकला नाही महेंद्र पाटील. मात्र बिग हँड दिलं जाईल महेंद्र पाटील यांनी नक्कीच ज्याप्रमाणे फलंदाजी केलेली आहे. त्याच्या इनिंग मध्ये एक चौकार आणि तब्बल 4 षटकार पाहायला मिळालेले आहेत आणि 10 चेंडूंचा सामना करताना 30 धावांचं योगदान देऊन ते पॅव्हलियनमध्ये परतलेले आहेत. 30 धावा महेंद्र पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळालेल्या आहेत ज्यामध्ये 4 षटकारांना एक चौकाराचा समावेश होता. नवीन फलंदाज संजू गेलेला आहे. 6 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला कारिवली विरुद्ध टेंभोली या 2 संघामध्ये. सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतोय वीरतानाजी दापोडे विरुद्ध कालिकामाता खारबो या 2 संघामध्ये. 6 चेंडू मध्ये अजूनही खारबो संघाला हा सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. महेंद्र पाटील बाद झाल्यानंतर नक्कीच वापसी करण्याची संधी चालून आलेल्या वीरतानाजी दापोडे या संघाकडे. पाहूया वापसी करतोय का गोलंदाज. शेवटच्या षटकामध्ये नरेंद्र गोलंदाजी मार्कवर तर नरेंद्र बॉलिंग मार्कवर तर सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज खेळपट्टीवर गेलेला नौका फलंदाज आपण पाहतोय संजू. नॉस्ट केला मनोज. यावेळी अतिशय उत्कृष्ट कॉफी बुक स्टाईल मध्ये फटका. नक्कीच आजच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट फटका आपण पाहतोय संजू याच्या बॅट मधून कव्हर ड्रायव्हचा फटका. हा चौकार धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून झालेली ते 47 धावा. इथून फक्त 4 धावांची आवश्यकता आहे आणि 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी कालिकामाता खारबो संघाला.
मजबूत स्थितीमध्ये सध्या तरी कालिका माता खारबाव संघ. यावेळी चांगल्या चेंडूची हाताळणी वापसी केलेल्या गोलंदाज नरेंद्र यांनी 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. बॉलर इक्वेशन आपण पाहतोय 4 चेंडू शिल्लक आहेत आणि बरोबर 4 धावांचीच आवश्यकता आहे. पाहूया मॅजिक षटक हाताळतोय का गोलंदाज नरेंद्र. अगदी नरेंद्र याला नरेंद्र हिरवानी प्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. संजयच्या बॅट मधून आजच्या दिवसामधील अतिशय उत्कृष्ट शॉट ऑफ द डे कवडराचा फाटका मागील चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर देवधाव चेंडू आपण पाहिला होता. जोरदार अपील पंच सहमत नाही का चौथे धाव पूर्ण करतात फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. लेग बॅटचा इशारा होतो पंचांकडनं. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती धावफलकावर आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सांगतायत 49. इथून 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. कारेली संघाचा संघनायक आणि टेंबोली संघाचा संघनायक आपण व्हीआयपी डायस समोर यायचं आहे. नाणेफेक केली जाणार आहे. कारेली संघाचा संघनायक इथे आलेला आहे. टेंबोली संघाचा संघनायक आपण यायचं आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. क्लोज क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत. तर द्विधा मनस्थितीमध्ये सापडला होता. कव्हरेजन करता टवलवण्याचा प्रयत्न होता. पुश करण्याचा प्रयत्न होता आणि आता मात्र समीकरण पाहूया. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. वाट अ मॅच. तर अशा प्रकारे विजय फाटका आपण पाहतोय. संजू याच्या बॅट मधून हा सामना जिंकलेला आहे कालिका माता खारबाव संघाने. अभिनंदन अभिनंदन कालिका माता खारबाव. अभिनंदन महेंद्र मनोज किशोर अँड हार्ड लक कुंदनजी पाटील. हार्ड लक वीर तानाजी दापोडे. तर या संघातील मॅन ऑफ द मॅच ओनली 1 महेंद्र पाटील ज्याने सलामीला येऊन 10 चेंडूंचा सामना करताना 4 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 30 धावांचं योगदान दिलं होतं. नंदू पाटील आणि मुकेश नांदुरकर या दोघांसाठी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर नाणेफेक केली जाईल. सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊया महेंद्र पाटील ज्यांनी 30 धावांची अतिशय उत्कृष्ट खेळी पेश केली होती आणि मंचावर विराजमान भारत पाटील तसेच नीलम नाईक आणि मुकेश नांदुरकर या तिघांना विनंती सर्व